भाऊ, महाराष्ट्रामध्ये महायुतीची पिछाड झाल्यानंतर भाजपने आपल्या नेत्यांना निरीक्षक म्हणून वेगवेगळ्या मतदारसंघात पाठवलेलं आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये काल बैठक होती. माजी मंत्री सुभाष देशमुख तिथे निरीक्षक होते आणि त्याच ठिकाणी अजितदादांना महायुतीतून बाहेर काढा अशी मागणी जी आहे काही कार्यकर्त्यांनी केली आहे. कसं पाहताय याकडे? महाराष्ट्रामध्ये आदरणीय अजितदादा, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, आदरणीय शिंदेसाहेब, एकनाथ शिंदेसाहेब या महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता ही मंडळी चालवतात आणि या महाराष्ट्राला गतिमान करण्याचं काम विकासाच्या माध्यमातून करण्याचं सामर्थ्य या तिन्ही नेत्यांमध्ये आहे. कुठल्या तरी मीटिंगमध्ये एखादा कार्यकर्ता बोलतो की बाबा दादांना ह्या महायुतीतून काढलं गेलं पाहिजे. आपली पात्रता काय, आपण कोण आहोत? आणि आपण हे स्टेटमेंट करत असताना ज्या निरीक्षकांसमोर बोलत आहे त्या निरीक्षकांनी तरी कसं काय ऐकून घेतलं? सुभाष देशमुख जर त्या ठिकाणी निरीक्षक म्हणून गेले होते तर त्यांनी ह्या कार्यकर्त्यांना ही विचारणा करायला पाहिजे ना की आपली महायुती आहे तर तुम्ही अशी वक्तव्य कशी करताय आणि तुम्ही टाळ्या वाजवताय त्या मीटिंगमध्ये. तर ह्या गोष्टीचा मी प्रथम निषेध करतो आणि अशा पद्धतीची वक्तव्य आम्हाला देखील करता येतात या महाराष्ट्रामध्ये. परंतु या पुणे शहरामध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजितदादाच्या नेतृत्वाखाली मुरलीधर मोहोळांना जो विजय प्राप्त करून दिला आहे त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वाटा हा मोठा आहे. हे आदरणीय आपले मंत्री महोदय मुरलीधर मोहोळ देखील मान्य करतात. तर याची जरा नीट माहिती घ्या. आणि शिरूरमध्ये तुम्ही लोकांनी काय दिवे लावले, आढळराव पाटील पराभूत झाले, तुमचं कर्तृत्व दिसून आलं ना तिथं त्या ठिकाणी. तर या अशा पद्धतीची वक्तव्य करून आपल्याला सवंग प्रसिद्धी मिळण्याचा जर प्रयत्न कोण करत असेल तर त्यांना त्या पद्धतीचं उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं दिलं जाईल. आणि दादांना बाहेर काढायचं ठेवायचं हा निर्णय तुम्ही घेणार का? दादा एवढे मोठे महाराष्ट्राचे नेते आहेत आणि तुमच्यासारख्या गल्लीबोळ्यातल्या कार्यकर्त्यांनी जर ही वक्तव्य केली ह्याच्याकडे कोण कुत्रं देखील पाहणार नाही. परंतु मी या मुलाखतीच्या माध्यमातून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती करतो की अशी वायफट बडबड करणाऱ्या या तुमच्या कार्यकर्त्यांना जरा चांगली समज द्या. कारण की एक चांगलं वातावरण महायुतीचं आम्ही टिकवण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. विधानसभा पण आहेत पुढे, विधानसभेला देखील या महायुतीच्या माध्यमातून आपल्याला मदत लागणार आहे. तर या अशा पद्धतीच्या वक्तव्यामुळे काही विघ्नसंतोषी मंडळी त्याचा फायदा घेऊ शकतात. तर त्यांना योग्य रीतीने समज त्यांनी दिली पाहिजेत. कारण की निरीक्षकांच्या समोर जी अशी वक्तव्य जर करत असतील कार्यकर्ते तर निरीक्षकांची देखील ही नैतिक जबाबदारी आहे त्यांना समज देण्याची. भाऊ, तुम्ही म्हणताय तुम्ही शिरूरमध्ये काय दिवे लावले हे पुढे आलंय, मग शिरूरमध्ये भाजपच्या नेत्यांनी काम केलं नाही का? काय वाटतं तुम्हाला? काय दिसलं? हे स्पष्ट दिसतं ना. आता जर त्यांनी काम केलं असतं तर आढळराव निवडून आले असते ना. माझं म्हणणं काय आहे की आढळराव पाटलांचं 3 वेळा ते खासदार म्हणून त्या ठिकाणी निवडून आले शिरूर मतदारसंघामध्ये. भाजपचे कार्यकर्ते दिसलेच नाहीत कुठं दिसले सांगा तुम्ही की या संपूर्ण निवडणुकीमध्ये भाजपचा काय प्रभाव होता का त्याच्यामध्ये? अहो, त्या शिरूरला लागून मतदारसंघ आपला आहे वडगाव शेरी. वडगाव शेरीमधलं लीड किती कमी झाले बघितलं का तुम्ही? मुरली अण्णा मोहोळांचं लीड, पूर्वीचं लीड आणि आत्ताचं लीडमध्ये किती 40-50 हजाराचा फरक पडला आहे. मग कुठं हे दिवे लावतात? वक्तव्य करत असताना तुम्ही तुमचा रिझल्ट दाखवा ना तुम्ही त्या मतदारसंघामध्ये. तर या सगळ्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे आणि आपल्या खालचा अंधार दूर करण्याकरता दुसऱ्याच्या खाली अंधार दाखवू नका. त्यामुळे एक गोष्ट निश्चितपणे लक्षात घ्या, दादांबद्दल बोलताना नीट विचारपूर्वक बोला, नाहीतर त्या पद्धतीचं उत्तर आम्हाला चांगल्या पद्धतीने द्यायची माहिती आहे. पूर्वी RSSचं जे मासिक होतं ऑर्गनायझर त्याच्यामधूनही